मग काय 2026ची लिस्ट तयार झाली आहे का? मी हे करणार, मी ते करणार, काहीही करू नका. हां, मीच तुम्हाला सांगत आहे, काहीही करू नका. जेव्हा आपण अशा भरपूर गोष्टी ठरवतो ना, मी 2026मध्ये हे करणार, ते करणार, ॲक्च्युअलमध्ये असं काहीही होत नाही. कारण की आपल्याला जर एखादी मोठी गोष्ट अचीव करायची असेल ना, तर त्याची सवय आपल्याला छोट्या-छोट्या गोष्टींपासून, छोट्या-छोट्या सवयींपासून करायची असते. उदाहरणार्थ तुम्हाला सांगते, 2026मध्ये तुम्ही ठरवा की तुम्ही रोज फक्त पुस्तकाचं 2 पानं वाचणार आहात. पाठपोट असं मिळून जरी 2 वाचलत ना तरीही चालेल. प्रत्येक पुस्तकामध्ये असा एक पॉईंट येतो की तेव्हा आपला इंटरेस्ट आपोआप वाढलेला असतो आणि त्या दिवशी नक्कीच तुमच्या ह्या 2 पानांची 4 पानं, 5 पानंसुद्धा झालेली असतील आणि हे 2026 जेव्हा संपेल ना तेव्हा आपोआपच तुम्हाला वाचनाची आवड लागलेली असेल. पण एकच गोष्ट लक्षात ठेवायची, आपण जे ठरवलं आहे ना त्याच्यामध्ये फक्त 1 दिवसाचा ब्रेक चालू शकतो. जर तुम्ही पुस्तकं वाचण्यामध्ये सुद्धा 2 दिवसाचा ब्रेक घेतला ना तर साहजिकच तुमची आवड कमी झालेली असेल. त्यामुळे तुम्ही रोज तुमच्या सवयींचं ना अनुकरण करा आणि त्याच्यासाठी छोट्या छोट्या सवयी लावा. आज जर तुम्ही 7ला उठत आहात तर तुम्ही ठरवा की मी फक्त 7ला 10 कमी असताना उठणार आहे आणि हेच करता करता 5-6 महिन्यानं कधी तुम्ही 6 वाजता आपोआप बिना अलार्मचे उठाल ना हे तुम्हाला सुद्धा कळणार नाही. त्यामुळे 2026ला खूप मोठी लिस्ट घेऊन अचानक आपल्या मेंदूवरती लोड देऊ नका. कारण की तुम्हाला माहीत नाही पण आपल्याला त्रास होऊ नये असं जर का कुणाला वाटत असेल ना सगळ्यात जास्त तर ते वाटत असतं आपल्या मेंदूला आणि तो आपल्याला ना नेहमी सेफ कॉर्नरमध्ये कम्फर्ट झोनमध्ये ठेवत असतो आणि त्याच्यासाठीच आहे ना तुम्ही छोट्या छोट्या सवयी लावा, छोटे छोटे बदल करत जावा. हा छोटे छोटे बदल मेंदूसुद्धा ॲक्सेप्ट करतो आणि आपल्याला ना खूप मोठा बदल केव्हा होतो हे कळतच नाही. तर अशा छोट्या छोट्या सवयींनीसुद्धा मी रांगोळी काढायला शिकले. भले मला हाताने डिझाईन येत नाही. 2023मध्ये ठरवलं होतं की एंडिंगपर्यंत रांगोळी शिकायची, पण आता 2026पर्यंत अशा बोटानं वगैरे रांगोळ्या काढणं मी शिकलेली आहे. मी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये स्वतःमध्ये खूप मोठा बदल केलेला आहे आणि असाच बदल तुम्हीसुद्धा करा आणि 2026मध्ये जे काही बदल करायचे आहे त्याची सुरुवात तुम्ही कशी करणार आहात ना हे मला कमेंट करून सांगा. जसं की सफाईचं असेल, स्वतःमध्ये डायटिंगचं असेल किंवा आपण आठवडाभर मी मैद्याचं काही खाणार नाही असं ठरवू शकता. आज एक दिवस मी पूर्ण साखरेचं काही खाणार नाही. याने होणार काय आहे माहिती आहे का, तुम्ही खूप फिट राहणार आहात, हेल्दी दिसणार आहात. वाघोबाचा आवाज दाखव. तर माझा थकवा दूर करण्यासाठी ही डरकाळीच माझ्यासाठी पुष्कळ आहे. असं करतो वाघोबा.